थांबा. तुम्ही नो कॉन्टॅक्टमध्ये आहात, त्यांनी तुम्हाला ब्लॉक केलंय, तर मग हा संदेश तुमच्यासाठीच आहे. ब्लॉक तर केले, पण आज त्यांची अवस्था काय आहे बघायचंय? बघूया. त्यांनी तुम्हाला ब्लॉक केलंय, सगळं झालंय, वरून ते खूप स्ट्रॉंगही दिसतात, पण आतून त्यांची अवस्था खूप खराब झाली आहे. ते आजही तुमच्या इमोशनल कनेक्टमध्येच आहेत. बघा, ब्लॉक हा शेवट नाही, तर ती सुटका आहे. आजही रात्रभर ते फक्त तुमचाच विचार करतात आणि तुमच्याच नावाचा जपही चालू आहे. तुमचेच फोटो पाहतात, तुमचा स्टेटस, तुमचाच डीपी. याच्या व्यतिरिक्त त्यांना दुसरं कामच नाहीये. तुमचा डीपी पाहून ते खूप अस्वस्थ होतात, तासनतास तुम्हाला न्याहाळत बसतात. त्यामुळे सध्या त्यांची अवस्था खूपच वाईट आहे, खूपच वाईट आहे. इतकी की फक्त तुम्हाला परत मिळवण्याच्याच विचारात आहेत. त्यामुळे ते तुम्हाला अनब्लॉक करण्याची शक्यता खूप स्ट्रॉंग आहे, त्याची एनर्जीही स्ट्रॉंग आहे. पण पहिलं पाऊल तुम्ही नाही उचलायचं. त्यांनी ती चुकी केली आहे ना, मग त्यांनाच ते उचलू द्यायचं. ते नक्की प्रयत्न करणार आहेत तुमच्याशी संपर्क करण्याचा. त्यामुळे बघा, तुम्हाला आता ठरवायचंय, न्याय तुम्हाला द्यायचा आहे आता ह्या नात्याला, पण स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट ठेवून. त्यामुळे तुम्ही जर वाट बघत असाल की त्यांनी अनब्लॉक करावं, तर ती वेळ नक्कीच आली आहे. फक्त पहिलं पाऊल त्यांना उचलू द्या. हे जर रीडिंग तुम्हाला पटलं असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, फॉलो करा आणि ही रील तुमच्या फ्रेंड्सना नक्की पाठवा किंवा त्या स्पेशल व्यक्तीला पाठवा. पर्सनल रीडिंग हवं असेल तर सेशन नक्की बुक करा, म्हणजे तुम्हाला अजून क्लिअरिटी मिळेल. थँक्यू.